आपण ऐकून आहोत आणि आज आपण पाहतोय फैजान स्ट्राइक खरं तर ओपनिंग साठी आलेला देखील आहे. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. दिगंबर पहिल्या षटकाला सुरुवात करते. पहिलं पॉवर प्लेचं षटक असेल. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली. वरद 11 कुडूस 12 मॅन 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आपण पाठवायचा आहे. दिगंबर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय फैजान. व्यावसायिक क्रिकेट प्रोफेशनल क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात तो खेळत असतो आणि आज ग्रामीण संघासाठी कुडूस संघासाठी त्याच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा असतील. ओव्हर द विकेट ना. दिगंबर तयार. पहिला चेंडू ऑन साइडला गॅप मधनं मिड विकेट सीमेच्या बाहेर हा चेंडू जातोय 4 धावेसाठी. चौकार. फैजानच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला. पॉवर प्ले सुरू आहे. पुढे एकदा आडव्या बॅटनं ऑल अलॉंग द कार्पेट बॉल वेगानं सरकतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. यावेळी मात्र मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचले 5 वर. 5 रन्स ऑन अ बोट. पहिल्याच बॉलवर चौकार आला. त्यानंतर एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. यावेळी इनसाइड आउट खेळायचं होतं. कव्हर पॉइंटचा फिल्डर बीट होतोय त्या ठिकाणी. प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं. मिळेल फक्त सिंगल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र नकार आला. सिंगलच्या साह्यानं आता स्कोर पुढे जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. खरं तर सामना आपण पाहतोय 5-5 षटकांचा. पहिल्या फेरीमधील हा सामना. 5 ओव्हर्स मध्ये आपण पाहिला या अगोदरच्या सामन्यामध्ये. खरं तर आज 70 धावा असं वाटत होतं की कमी पडतायत की काय. मात्र तदनंतर जर आपण विचार केला तर 56 धावा सहजगत्या चेस केल्या होत्या. सो आज चेसिंग चांगली पाहायला मिळाली आहे. कालचा दिवस आपण पाहिला तर गोलंदाजांनी अक्षरशः गाजवला होता. मात्र आज फलंदाजी चांगल्या दर्जाची आपण पाहतोय प्रत्येकी बॅटरकडनं. पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना आपण सध्या एन्जॉय करतोय. वरद 11 कुडूस आणि त्यांच्या विरोधात भीमाबाई स्मृती सावत. इनिशियल ओव्हर्स मध्ये जी सुरुवात हवी होती खरं तर ती सुरुवात मिळाली आहे सध्या तरी बॅटिंग करत असताना. ओ बॅटची आतली कडा होती. बिहाइंड द विकेट खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रनआउटची संधी आहे. धाव अखेरकार त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. खरं तर सुरुवातीला प्रयत्न जरूर केला नव्हता कोणत्या प्रकारे धाव घेण्याचा. मात्र त्यानंतर आपण पाहिलं धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी फक्त एक धाव तिथे मिळाली. खरं तर सुरुवातीपासून जर धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर मी म्हणेल कदाचित एखाद्या आणखी एक्स्ट्रा धाव मिळाली असती. ज्याप्रमाणे चेंडू फाईन लेगला क्षेत्ररक्षण करत असताना सोडला होता क्षेत्ररक्षकानं. दरम्यान योगेश गोडे देवरुंग यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. वेलकम. पद्मावती चषक 2023 स्पर्धेमध्ये आम्ही तुमचं करतोय.
हॅलो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा. कोणत्या प्रकारचा फलंदाज इथे बाद झाला नाहीये. सो चांगली सुरुवात खरं तर दोन्ही संघांसाठी समाधानकारक सुरुवात म्हणता येईल. हे पाहू शकता आपण VIP डाईट्स नारायण शेठ चकडेवाला यांना आपण पाहतोय, ज्याने आज संजय स्मृती सावध खरं तर सावध संघाला पुरस्कृत केलं या स्पर्धेमध्ये. भीमाबाई स्मृती ह्या नावानं आज सावध संघ खेळताना दिसतो आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वरद 11 कडूस. 8 डावा पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या. इनिशियल ओव्हर्सला खरं तर जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मिळाली नाहीये बॅटिंग करत असताना कडूस संघाच्या फलंदाजांना. सौरभ हाही एक विस्फोटक बॅटर आहे आणि एका बाजूला आपण पाहतोय फैजान, ज्यानं चौकारानं सुरुवात केली होती, मात्र त्यानंतर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली दिगंबरकडनं. दुसऱ्या षटकाला सुरुवात कैलास पाटील गोलंदाजी करण्यासाठी येतोय. 3 फिल्डर आपण पाहतोय आता 38 सर्कलच्या बाहेर. 5-5 षटकांच्या मॅचेसमध्ये आपण पाहतोय 2 षटके ही पॉवर प्लेची आपल्याला पाहायला मिळतात आणि पॉवर प्लेमध्ये जितका कॅपिटलाइज करता येईल, धावा जितक्या जमा करता येतील तितक्या मात्र जमा करण्याचा प्रयत्न करायलाच हवा, कारण संधी फार असते फलंदाजांना, फार मोठे मोठे गॅप्स असतात. कैलास पाटील तयार होतोय. कैलासचा पहिलाच बॉल लोवर फुल टॉस वर घेऊन ऑन साइडला डीप मध्ये मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. लखन पाटील आहेत. 2 धावा तिथे मिळाल्या. चांगली फिल्डिंग आपण बघितली. आउटफील्ड मधील मी म्हणेल सावध संघाचा विचार केला तर वन ऑफ द सेफ हँड आणि बेस्ट फिल्डर म्हणून लखन पाटील याच्याकडे पाहिलं जातं. खरं तर फिटनेस फार चांगली आहे लखनची. अजूनही बरेच वर्षांपासून तो क्रिकेट खेळत आलाय, मात्र फिटनेसकडे फार चांगले लक्ष त्याचं पाहायला मिळालंय. तसे फिटनेस ही तुमची इम्पॉर्टंट आहेच, तुम्ही क्रिकेट खेळत असू द्या किंवा अन्य कोणत्या क्षेत्रामध्ये असू द्या. कैलास पाटील तयार. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हलकासा स्कीट होताना आपण बघितला आणि थोडासा डीप राहिला डॉट बॉल. तर या ठिकाणी आमच्या कॉम्बॉक्समध्ये 12वा खेळाडू जो वरद 11 कुडूस संघाचा आहे तो समान ड्रेसकोडमध्ये नाहीये, सो त्यांना आपण 2 धावेने पॅनलाइज करतोय. वरद 11 कुडूस संघाला आपण 2 धावेंची पॅनल्टी देतोय, लक्षात असू द्या दोन्ही कॅप्टन. आणि विकेट हॅट्रिकसाठी नारायण शेठ चकडेवाला यांच्याकडे 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे सावध संघाच्या गोलंदाजांना. व यावेळी हॅमर करण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हरला चांगली झेल पकडली आहे. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का वरद 11 कुडूस संघाला. झाला कुठेतरी शरीरापासून दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या टोला अगदी चेंडू लागला होता. त्याचमुळे प्रॉपर एलिव्हेशन आणि प्रॉपर टायमिंग तिथे साधता आलं नाही. खूप चांगला वेगही होता. कैलास पाटीलकडे वेग चांगला आहे आणि लेंथ ही चांगली पाहायला मिळाली. विकेट त्याला मिळाली आहे. नवीन खेळाडू महेश पवार 3ऱ्या क्रमांकावर येतोय. धावसंख्या 9 वर पहिला खेळाडू बाद झाला. नाणेफेकी जिंकून जो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला होता तो निर्णय कुठेतरी आता योग्य ठरवत असताना संजय स्मृती सावध संघ आज खऱ्या अर्थाने पाहतोय भीमाबाई स्मृती या नावाने या मैदानामध्ये उतरलाय, या स्पर्धेमध्ये उतरलाय, कारण त्यांचे पुरस्कर्ते आहेत नारायण शेठ छकडेवाला. यावेळी फुल टॉस बॉल टर्न केला ऑन साइडला. खूप चांगला मनगटी फटका पाहायला मिळाला. बॉल ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये मिड विकेट बाउंड्री लाईन वर चेंडू फील्ड केला जातोय. त्या दरम्यान 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जातात. कंट्रोल बॉलिंग पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये खरं तर दिगंबरनं जी सुरुवात करून दिली, दिगंबरला खरं तर विकेट मिळाली नव्हती, मात्र अचूक लेंथ पाहायला मिळाली. कमी धावसंख्येचं ते षटक पाहायला मिळालं. दबावामध्ये टाकण्याचा त्यानं प्रयत्न केला टीम वरद 11 कुडूसला आणि त्याचा फायदा आता कैलास उचलत असताना. जेव्हा जेव्हा तुमचा पहिला गोलंदाज चांगली सुरुवात करून देतो तेव्हा तेव्हा येणाऱ्या गोलंदाज आत्मविश्वासाने भरलेली गोलंदाजी करत असतात. अपील झाली आहे, जोरदार अपील त्या ठिकाणी झाली आहे, मात्र अंपायर सहमत नाहीयेत. पाहूया आपण रिप्ले मध्ये. हो, यावेळी खरं तर बॉल भरपूर जास्त आजच्या बाजूने वळला होता. कदाचित गुड डिसिजन,
बघितलं आपण रिप्ले मध्ये. बॅटची इनर एज जरूर होती, मात्र चेंडू खाली पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता. खूप चांगला निर्णय आपण पाहतोय. मनोज पवार सर आहेत, ऋषिकेश देसाई सर, बाला सर, चांगलं कार्य त्यांचं या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 11 असताना पहिला खेळाडू बाद झालाय. कैलास पाटील गोलंदाजी करतोय. हो, यावेळी मात्र फटका सुरेख येतोय. टायमिंग प्रॉपर झालाय. झेंडू सरळ सीमेच्या बाहेर जातोय. 6 धावेंसाठी हा षटकार, उत्तुंग टोळा पाहायला मिळाला महेश पवारच्या बॅटमधून. खूप चांगलं फिनिश केलं असं म्हणावं लागेल. पॉवर प्लेच्या शेवटच्या बॉलवर षटकार आपल्याला पाहायला मिळाला महेश पवारच्या बॅटमधून. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली आहे. सौरभनं बाद होण्यापूर्वी खरं तर 4 धावेंचं योगदान दिलं. फार मोठं योगदान सौरभला देता आलं नव्हतं, मात्र त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावर महेश पवार, त्याला ठाऊक की आता आपल्या खांद्यांवरती जबाबदारी वाढलेली आहे. आणि काही खेळाडू असे असतात, जेव्हा जेव्हा प्रेशर वाढत जातो तेव्हा तेव्हा त्या प्रेशरमध्ये ते खेळाडू खूप चांगलं आक्रमक खेळत असतात. आणि काही खेळाडू असे असतात की दबावाच्या स्थितीमध्ये त्यांच्या पायाखालची जमीन ही स्थिर राहत नसते. मात्र यावेळी महेशचं कौतुक करावं लागेल. त्यांना आपल्या स्वाभाविक खेळाला सुरुवात केली. कोणत्या प्रकारे विचार केला नाही की सौरभ आता बाद झालाय, मला थोडासा वेळ घ्यावा लागेल. तसं त्यालाही ठाऊक आहे 5-5 षटकांची मॅच आहे, सो आपल्याकडे सेट होण्यासाठी वेळ नाहीये. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्पेशली शॉर्ट फॉर्मॅटमध्ये आपण पाहतोय बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल तुम्हाला मोठ्या फटक्यांसाठी तयार राहावं लागत असतं. 3ऱ्या षटकाला सुरुवात निखिल गोलंदाजी करण्यासाठी येतोय. निखिलनं देखील या चालू हंगामामध्ये फार प्रभावित करून सोडलंय. इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. सामना करेल बॅटर फैजान. निखिल राईट आर्म ओव्हर द विकेट ना. खरं तर एक यंगस्टर बॉलर आणि त्याच्या समोर एक महान बॅटर. आता एक बॅटल चांगलं रंगेल. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नांदखेड येथून क्रिकेटचा आपण घमसान पाहतोय. मोठं क्रिकेट, उच्च कोटीचं क्रिकेट सध्या आपण एन्जॉय करतोय. हो, यावेळचा हा चेंडू बॉल बाउन्सर होता. अपील झाली, फिंगर ऑफ फलंदाज बाद. वॉट अ टेकन, जबरदस्त झेल पकडली विकेट कीपरना. पाहूया आपण रिप्ले मध्ये. लोवर बॉडी करत असताना ती झेल पकडली. सोपं नसतं खरं तर अशा कॅचेस पकडणं, मात्र पाहूया आपण रिप्ले मध्ये. विकेट कीपर त्या ठिकाणी आपण पाहतोय अक्षय तयार होता. खूप फ्लेक्झिबल आहे हा खेळाडू, फ्लेक्झिबिलिटी पाहायला मिळत असते नेहमीच. पाहूया आपण. टप्प्याचा चेंडू, बाउन्सरनं सुरुवात केली आणि काय कॅच पकडली पहा. अगदी जमिनी लगत अगदी आपण पाहिलं तर बॉडीला आणलं होतं. आणि अशा प्रकारची परफेक्टली टायमिंग घेऊन कॅच पकडणं, बॉडी मूव्ह करणं फार कठीण असतं एखाद्या क्षेत्ररक्षकासाठी. तेही एज घेतल्यानंतर चेंडू फार वेगानं जात असतो विकेट कीपर कडे. आपल्या सर्वांना ठाऊक आहे, मात्र अक्षय साठी टाळ्या व्हायला हव्या. जबरदस्त कॅच त्यानं पकडली. वॉट अ टेकन. महेश भोईर नवीन खेळाडू आता मैदानामध्ये येतोय. निखिलला एक मी म्हणेल ड्रीम विकेट मिळाली असं म्हणावं लागेल. कारण एक निखिल सध्याच्या घडीला आपण विचार केला तर मर्यादित आपण पाहिलं तर संजय स्मृती सावंत संघासाठीच खेळतोय आणि या विभागामध्ये जास्त खेळ त्याला खेळायला मिळालाय. मात्र समोर फैजान होता, जो महाराष्ट्रामधील अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना आपण त्याला पाहिलंय. आणि त्याला बाद केल्यानंतर कुठेतरी निखिलचा आत्मविश्वास वाढेल. पहिल्या चेंडूवर त्याला विकेट मिळाली आहे. नवीन खेळाडू आता महेश भोईर मैदानामध्ये एंटर होतोय. महेश पवार आणि महेश भोईर या दोघांनाही खेळ चांगला करावा लागेल, जबाबदारीने करावा लागेल वरद 11 कडू संघासाठी. निखिल तयार. ओ, निखिलचा हा बॉल पडल्यानंतर हलकासा इनकटर पाहायला मिळाला. रनआउटची संधी होती त्या ठिकाणी. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. मिळेल फक्त सिंगल आणि धावसंख्या सिंगलच्या सहाय्यानं आता पुढे जाऊन पोहोचली आहे 19 आकड्यावरती. 3रं षटक सुरू आहे. आजच्या दिवसामधील ही 3री लढत आपण सध्या एन्जॉय करतोय. 5-5 षटकांची मॅच आहे. खरं तर फलंदाजांकडे थोडासा वेळ जरूर पाहायला मिळाला. जेव्हा जेव्हा आपण अनेक साऱ्या स्पर्धा पाहिल्या, मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्या, मात्र टेनिस बॉल क्रिकेट आता 3-3, 4-4 षटकांच्या मॅचेस जरूर देत असतो प्रत्येकी संघाला. मात्र ह्या स्पर्धेमध्ये प्रत्येकी दिवसाला फक्त आणि फक्त 8 संघ आहेत. सो 5-5 षटकांच्या मॅचेस इथे खेळायला मिळाल्यात.
यावेळी नामदेव जाधव साहेब आलेले आहेत, त्यांना देखील आपण इन्व्हाइट करूया, आमंत्रित करूया मुख्य मंचावरती येऊन आपण स्थानापन्न व्हा. नामदेव जाधव साहेब. निखिल पाटील पुन्हा तयार. धावसंख्या 19. 2 खेळाडू बाद. मॅच मध्ये कमबॅक पाहायला मिळाले, विकेट्स मिळाल्यात. स्पेशली जे सलामीवीर होते ते सलामीवीरांना बाद करण्यामध्ये यश आलंय. पुढे एकदा अक्कू टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज घेऊन बॉल जातोय लॉंग लेग सीमेच्या दिशेनं. वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. यस, पंचांचा इशारा येतोय. 6 धावा षटकार. थँक्यू सो मच डीजे. हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज घेऊन षटकार गेलाय. क्या बात आहे. बिहाइंड द विकेट. खरं तर एस्टांच्या मागे अशाच प्रकारे चेंडू वेगाने जात असतात. मात्र वाटलं नव्हतं की हा 6 होईल. हे पाहू शकता, प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं. जवळजवळ बॅटच्या स्टिकरला चेंडू लागला होता आणि तरी देखील 6 धावा मिळाल्या. धावसंख्या 25. गोठेगर बी आणि भावले बी या दोन संघादरम्यान यापुढची लढत असेल. व्हॉट अ मॅच. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी. खराब चेंडू आहे. पंचांचा भीमा नो बॉलचा इशारा. आणखीन एक चेंडूला पाठवलंय सीमेच्या बाहेर. 6 धावा इथे मिळतील आणि 1 धाव नो बॉलची. 7 धावेने स्कोर कार्ड पुढे सरकेल. धावा 2 खेळाडू बाद. हे पाहू शकता, खराब चेंडू होता. खराब चेंडूची हाताळणी कुठेतरी अतिरिक्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा जेव्हा आपण पाहतोय एखादा बॉलर एक्स्ट्रा पेस काढण्याच्या नादामध्ये अशा प्रकारचे चेंडू टाकत असतो. बघा, विनंती असेल, कोणी अंपायर्सला इन्स्ट्रक्शन कोणत्या प्रकारची देणार नाहीये, कारण या स्पर्धेचा नियम आहे. चेंडू फुटला, भिजला, हरवला, कोणत्याही वेळेला कोणत्याही षटक असू द्या, मग ते पहिला असू द्या किंवा शेवटचा असू द्या, नवीनच चेंडू दिला जाईल. धावसंख्या आपण धाव फलकावरती पाहतोय 32. 2 खेळाडू बाद झालेत. यापुढचा बॉल असेल फ्री हिट. 3 चेंडूंमध्ये सलग 3 षटकार महेशच्या बॅट मधून आपण पाहिलेत. महेश पवार सध्या बॅटिंग करतोय. मॅच बॉल आलाय. महेश पवार, महेश भोईर आणि महेश जाधव. क्या बात आहे. महेश नावाचे 3 खेळाडू आपण पाहतोय. खर तर महेश जाधवचा खेळ मी अगदी जवळून पाहिलाय. फ्री हिटचा बॉल. हो, यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन होती. लो फुल टॉस वर घेऊन खेळायचं होतं. रनआउटची ही संधी त्या ठिकाणी होती. बॅकअप थोडस चुकीचं आलं. 1 धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न केला आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. खूप काही पाहायला मिळालं या षटकामध्ये. खरं तर या चेंडूवर स्पेशली खरं तर फुलटॉस ही चेंडू होता. प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता. रनआउटची संधी होती आणि त्या ठिकाणी आपण दुसऱ्या धावेलाही आपण पाहिलं होतं रनआउटची संधी होती. मात्र 2 धावा अखेरकार फलंदाजानं पूर्ण केल्या. धावसंख्या 2 धावेच्या साह्यानं पुढे जात असताना 34 वर. महेश पवारचं कौतुक करावं लागेल. 6 चेंडूंचा त्यानं सामना केला आहे आणि 22 धावसंख्येवरती तो सध्या बॅटिंग करतोय. कमालीचा खेळ पाहायला मिळाला. विस्फोटक खेळ सध्या तो साकारत असताना. निखिलचा हा चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. स्वेअर मारा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. वरद 11 कुडूस म्हटलं तर भरपूर लांबवरचा दूरवरचा प्रवास आज कुडूस संघानं केला आणि इथपर्यंत ते पोहोचलेत. त्यांना खेळ चांगला करावाच लागेल. खरं तर कुडूस टेनिस बॉल क्रिकेटमधील ग्रामीण खेळामधील ग्रामीण संघांमधील एक अव्वल संघ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थानं तो खेळ आता ते दाखवत असताना स्विंग अँड मिस. पडल्यानंतर चेंडू हलकासा बाहेर निघाला. थोडासा खाली देखील राहिला. डॉट बॉल पाहायला मिळालाय. निखिलनं सुरुवात चांगली केली होती. निखिलला खरं तर एक विकेट सुद्धा मिळाली. पहिल्या चेंडूवर त्यानं फैजारला बाद केलं होतं. मात्र त्यानंतर महेश पवारच्या विरोधात थोडंसं मी म्हणेल चाचपळताना दिसला. थोडंसं प्रेशराईज होताना आपण त्याला पाहिला आणि त्याचमुळे थोडंसं आता एक्सपेन्सिव्ह महागडी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पुढे एकदा चेंडू सोडून दिला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आणखी एक अवांतर धाव मिळेल आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाऊन पोहोचली आहे. 36 व 36. 3रं षटक इथून सुरू असताना एक्स्ट्राच्या धावा फार जास्त आता तो खर्च करतोय.
दोन पॉवर प्लेची आपण जर षटकं पाहिली तर 2 ओव्हर्समध्ये फक्त आणि फक्त 18 धावा होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये दिगंबरनं 8 धावा दिल्या आणि कैलास पाटीलनं 10 धावा दिल्या होत्या. यावेळी पुन्हा एकदा आपल्याला मुवमेंट खूप चांगली पाहायला मिळाली, मात्र अतिरिक्त बाहेर चेंडूला काढतोय. जेव्हा जेव्हा तुमच्याकडे मुवमेंट असेल, तुम्ही जेव्हा जेव्हा बाहेरच्या दिशेने चेंडू काढत असता, तेव्हा तुम्हाला चेंडूला पिचिंग कुठे करायचं हे गोष्टीत नात असायला हवी. आणि खरं तर आता निखिल खरं तर एक यंगस्टर आहे, मात्र अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये त्यानं प्रभावित केलंय. मात्र ह्या मॅच मध्ये सुद्धा त्याला पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली होती. मात्र आतापर्यंत त्यानं 9 चेंडू टाकलेत. या ओव्हरचा विचार केला तर खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. खूप जास्त अतिरिक्त धावा खर्च केल्यात. यावेळी पुन्हा एकदा हुक केलाय. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. व्हॉट एफर्ट, काय एफर्ट त्या ठिकाणी लावलाय. दामूच्या माध्यमातून ही फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. जवळजवळ मी म्हणेल 4 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. एकच धाव घेतली आहे, क्या बात आहे. म्हणजे 5 धावा आपल्या संघासाठी वाचवलेत. हे पाहिलं आपण रिप्ले मध्ये. पुन्हा एकदा आपण पाहूया. प्रिन्स मूवीज किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट, अतिशय नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट त्यांचं पाहायला मिळतं. अख्खू टप्प्याचा चेंडू होता, हुक केलं होतं आणि लॉंग लेग बाउंड्री लाईनवर हे पाहू शकता. एक हात का कमाल. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 38 रन्स. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर ऐकूया पुन्हा एकदा पुढील 2 षटकांमध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल मारतायत वरद 11 कडूस संघ. अजय गरज सरांचा आवाज. धन्यवाद समीर ठाकरे, बहुत अच्छी स्थिति में इस समय रन बनाने का जो औसत है वो लगभग 13 के करीब प्रति ओवर, 12.67 रन। और इस मैदान को देखते हुए निश्चित रूप से एक अच्छा स्कोर ये माना जा सकता है। अभी भी 2 ओवर का खेल बचा हुआ है। आप सभी का हार्दिक स्वागत इस टूर्नामेंट के पुरस्कर्ता मिस्टर ऋतिक रविंद्र कोट इनकी ओर से। आप देख रहे हैं इस समय पद्मावती चषक 2023 टूर्नामेंट का ये तीसरा दिन और तीसरे दिन का तीसरा मुकाबला इस समय चल रहा है भीमाबाई स्मृति सावत और वरद 11 कुडूस के बीच में। सावत टीम ने टॉस जीता, पहले फील्डिंग करती हुई सावत टीम इस मैच में नेवर लेकर कैलाश पाटिल तैयार होते हुए। कैलाश का ये दूसरा ओवर है, पहले ओवर में 10 रन दिए थे और एक विकेट भी प्राप्त किया था। अनुभवी गेंदबाज है, खूबसूरत गेंद, बहुत अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के थोड़ा बाहर रखा था और अक्रॉस द लाइन लॉफ्टेड शॉट खेलने का प्रयास वहां पर महेश पवार द्वारा। हालांकि पवार का पावर जरूर देखने को मिला है इस पारी में, अच्छी बैटिंग की है उन्होंने 23 पर इस समय बल्लेबाजी करते हुए। महेश भोईर ने सिर्फ एक गेंद का सामना किया है, उनका खाता खुलना भी बाकी है। होंडो टीम में नहीं है, अर्शद होंडो, साथ में विशाल वल्टी भी आज नहीं है। उसके बावजूद हम देख रहे हैं कि अच्छा खासा स्कोर अभी तक। एक और अच्छी गेंद, इस बार डायरेक्ट हिट की जरूरत थी, निशाना चूक गया है। बॉलर के पास भी मौका लेकिन उनका भी निशाना चूकता हुआ और ऐसे लगता है कि कंचे बहुत कम खेले हैं सावत टीम के खिलाड़ियों ने बचपन में, इस वजह से डायरेक्ट हिट देखने को नहीं मिला और आखिरकार 1 रन चुराने में कामयाब हुए बैट्समैन। लेग बाइट्स का इशारा अंपायर की ओर से। हमारे बीच माननीय श्री नारायण कुणकर साहब और अरुण भोकरे साहब का शुभ आगमन होता हुआ। आपसे रिक्वेस्ट है, आपको मंच पर आना है, आपका हार्दिक स्वागत है। एक स्थानीय टीम इस मैच में खेल रही है, सावत टीम, और दूसरी टीम बहुत दूर से यहाँ पर पहुंची है, वरद 11 कुडूस। और काफी फेमस टीम है कुडूस, बड़े बड़े प्रतियोगिताओं में हम अक्सर उनको देखते हैं। इस बार बैक ऑफ लेंथ टॉपेज है, आसान सा मौका फील्डर के पास, गलती हो ही गई वहां पर। शॉर्ट फाइन लेग की दिशा में बिल्कुल सीने के करीब कैच लपकने की कोशिश की गई थी, लेकिन गेंद हाथों से छिटकती हुई और जीवन दान मिलता हुआ महेश भोईर को। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 40 रन 2 विकेटों के नुकसान पर। बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं कैलाश, थोड़ा सा साइड आर्म बॉलिंग एक्शन है उनका और जो अनुभव है उनके पास उसको झोंकते हुए अपनी टीम के हित में, लेकिन फील्डर का साथ नहीं मिला है। संकेत मौजूद थे शॉर्ट फाइन लेग की दिशा में। युवा खिलाड़ियों से तो ये उम्मीद होती है कि मुश्किल से मुश्किल कैच भी वे लपकेंगे, लेकिन यहाँ पर एक आसान सा कैच ड्रॉप हुआ है।
वैसे गेंदबाजी पहले 2 ओवर्स में भी काफी अच्छी थी और इस ओवर में भी बहुत बढ़िया गेंदबाजी, लेकिन तीसरा ओवर जो निखिल ने किया था उसमें जरूर काफी रन्स खर्च किए गए। कुल मिलाकर 20 रन खर्च किए निखिल ने। इस बार पैर पर लगी है, प्रश्न पूछा जा रहा है और अंपायर की उंगली आसमान की ओर, बिल्कुल स्टंप्स के सामने पाए गए हैं बैट्समैन महेश पवार, आउट होकर पेविलियन में लौटते हुए और आखिरकार कैलाश को मिलती हुई सफलता। गेंद थोड़ी अंदर की तरफ आई, कोन के सहारे, वो जो एंगल था उसके सहारे ही गेंद अंदर की तरफ आई थी। बैट्समैन पूरी तरह से चूक गए गेंद की लाइन को खेलने से और पैर पर टकराई, बिल्कुल स्टंप्स के सामने थे। कोई शंका नहीं थी अंपायर मनोज पवार के मन में। जैसे अपील हुई उन्होंने अपनी उंगली ऊपर उठा दी, तो इस तरह से 40 पर तीसरा विकेट गवा दिया है वरद 11 कुडूस ने। लेकिन अच्छी बैटिंग करने के बाद आउट हुए हैं महेश पवार। कुल मिलाकर 23 रनों का योगदान दिया, सिर्फ 11 गेंदों का सामना किया और लगातार 3 छक्के भी जड़े उन्होंने अपनी पारी के दौरान। निश्चित रूप से एक अच्छा मौका उन्होंने दिया है अपनी टीम को अच्छे स्कोर की तरफ जाने के लिए। लेकिन जिस तरह से कैलाश गेंदबाजी कर रहे हैं, निश्चित रूप से काबिल तारीफ गेंदबाजी, और उनके विरुद्ध रन्स बनाना काफ़ी मुश्किल साबित हो रहा है, खासतौर पर इस ओवर में। पहले ओवर में 10 रन दिए थे, इस ओवर में अभी तक सिर्फ 2 ही रन बल्लेबाज बना पाए हैं। एक लेग बाइज के जरिए आया है और एक बल्ले से रन आया है। नए बैट्समैन क्रीज पर साजिद, जगह बनाई, ड्राइव किया, गेंद हवा में है, कवर्स के ऊपर से खेलने में कामयाब, फील्डर पीछा कर रहे हैं। हालांकि टाइमिंग उतनी सटीक तो नहीं थी, लेकिन 2 रन जरूर यहाँ पर मिलेंगे और 2 रन आसानी के साथ पूरे होते हुए। इनसाइड आउट खेलना चाहते थे, संभवतः एक्स्ट्रा कवर की तरफ वो खेलने का प्रयास कर रहे थे, लेकिन बल्ला थोड़ा सा घूम गया था हाथ में और केवल स्लाइस भरकर बैठे थे, मिडल नहीं कर पाए थे इस स्ट्रोक को। 2 रनों से उन्होंने अपना खाता खोला है। साजिद खान नंबर 5 पर आए हैं खेलने के लिए। टीम का स्कोर अब 42 रन 3 विकेटों के नुकसान पर। चौथे ओवर का खेल चल रहा है। इस बार जाने दिया क्योंकि ये गेंद दिशाहीन है, दोबारा करना पड़ेगा इस गेंद को कैलाश पाटिल को। अच्छा अनुशासन दिखाया है कैलाश ने। पहले ओवर में भी उन्होंने बहुत सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी की थी और पहला ओवर भी उनका शुरुआत लाजवाब थी। पहली 5 गेंदों पर सिर्फ 4 रन दिए थे, लेकिन अंतिम गेंद पर छक्का जड़ा गया था, जिस वजह से 10 रन खर्च किए थे। इस ओवर की शुरुआत में तो कमाल कर दिया है उन्होंने, खासतौर पर सेट बैट्समैन को भी तंग किया और आउट भी किया। लेकिन ओवर का खात्मा देखना है किस तरह से कर पाते हैं कैलाश। लाजवाब गेंद के साथ ओवर का खात्मा, क्लीन बोल्ड, कदमों का इस्तेमाल कर रहे थे बैट्समैन, लेकिन सटीक यॉर्कर और स्टंप्स उद्ध्वस्त कर दिए हैं कैलाश पाटिल ने। विकेट हमने निकल कर खेलने का प्रयास था, लेकिन रफ्तार इतनी थी कि बैट्समैन इससे पहले कि बल्ला चलाते उनका काम तमाम हो चुका था। लाजवाब गेंदबाजी। ओवर समाप्त हुआ है चौथा, स्कोर है 43, 4 खिलाड़ी आउट। अगला मैच एक और बड़ा मुकाबला देखना मत भूलिएगा। 2 बलशाली टीमों के बीच की भिड़ंत होगी, जय बजरंग भावाली बी और गोठेगर बी के बीच में। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है। गोठेगर बी टीम का यहाँ पर आगमन हुआ है, आपका हार्दिक स्वागत है। गोठेगर बी टीम के कैप्टन और भावाली बी टीम के कैप्टन टॉस के लिए आना है। आजकल जो बी लगाया जाता है ना, ये बहुत पॉपुलर हो रहा है और ये बी जिन टीमों के नाम के साथ जुड़ जाता है वो टीमें कुछ ज़्यादा अच्छा प्रदर्शन करती है। भावाली बी टीम भी यहाँ पर पहुँच चुकी है, उनका भी हार्दिक स्वागत है। और भावाली बी टीम आमने लोनार परिसर की एक बहुत ही बेहतरीन टीम है। साथ में सावत टीम जो इस समय एक्शन में है, ये टीम भी गजब का प्रदर्शन कर रही है इस परिसर में। लेकिन इस टूर्नामेंट की खासियत ये है कि चुनौतियां जो है वो बाहर की टीमों की रहती है आपके सामने,
जैसे कि कुडुस टीम इस समय खेल रही है सावत के सामने, और भवाली बी के सामने शाहपुर की बहुत ही बड़ी टीम गोटेगर बी की चुनौती रहेगी। शॉर्ट पिच गेंद पुल कर दिया है सीधे फील्डर के पास, कोई गलती नहीं डीप मिड विकेट पर, अच्छा कैच और विकेट का पतन होता हुआ, एक और झटका लगता हुआ यहाँ पर कुडुस टीम को, 5वें विकेट का पतन। पारी लड़खड़ाती हुई वरद 11 कुडुस की। पहले 3 ओवर में 38 रन बने थे और सिर्फ 2 ही खिलाड़ी आउट हुए थे, लेकिन पिछले ओवर में 2 खिलाड़ी और आउट हुए और इस ओवर की शुरुआत में जयेश दलवी को पहली गेंद पर सफलता मिली है। हालांकि थोड़ी कमजोर गेंद थी मैं समझता हूँ, ऑन साइड में अच्छी तेज हवाएं भी बह रही है दाहिने हाथ के बैट्समैन के लिए, लेकिन काफी फ्लैट शॉट खेला गया था और सीधे फील्डर के पास डीप मिड विकेट बाउंड्री पर जो खिलाड़ी थे उनको हिलने की भी जरूरत नहीं थी, एक आसान सा कैच उनके लिए, उन्होंने कोई गलती नहीं की। तो इस तरह से 5वें विकेट का पतन हुआ है, जबकि स्कोर है 43 रन। 5 गेंदों का खेल बचा हुआ है वरद 11 कुडुस की पारी में। नए बैट्समैन कप्तान महेश जाधव क्रीज पर पहुंचते हुए, एक अनुभवी खिलाड़ी है। महेश जाधव जो कि महेश बाम्बू के नाम से काफी मशहूर है और काफी चालाक खिलाड़ी है, अच्छा ऑलराउंडर है। एक से बढ़कर एक खिलाड़ी आज नांदकर की सरजमी पर हमें देखने को मिल रहे हैं पद्मावती चषक 2023 में। जयेश दलवी एक बार फिर से दाहिने से राउंड द विकेट, इस बार भी थोड़ा शॉर्ट रखा था, हालांकि अब की बार ज्यादा उछाल नहीं था गेंद में, हार्डे बैट से खेला गेंद को डीप स्क्वेरिश मिड विकेट की तरफ, वहां पर खिलाड़ी मौजूद, एक ही रन लेने का अवसर महेश के पास। महेश का खाता खुला है, 2 नए बल्लेबाज है क्रीज पर और अंतिम ओवर पारी का चल रहा है। बल्लेबाजों के पास ज्यादा वक्त नहीं है, ज्यादा गेंदें अब बिल्कुल भी जाया नहीं कर सकते हैं और कहीं ना कहीं पहली गेंद से ही उनको आक्रामक रवैया अपनाना ही होगा। कोशिश हो रही है। स्कोर अब 44 रन 5 विकेटों के नुकसान पर। जयेश एक बार फिर से, इस बार ऑफ स्टंप के बाहर अच्छी गेंद गुड लेन पर रखा था, गलत लाइन पर बल्ला चला बेटे बैट्समैन कृष्णा पवार। बढ़िया वापसी की है मैं समझता हूँ सावत के गेंदबाजों ने, क्योंकि जब तीसरा ओवर चल रहा था उसमें 20 रन जब आए थे तब लग रहा था कि शायद 60 प्लस या फिर 70 का स्कोर भी देखने को मिल सकता है, लेकिन अब यहां से 50 तक पहुंचना भी थोड़ा मुश्किल लग रहा है। ओहो, कंधे का जोर लगाते हुए गेंदबाज, बैक ऑफ लेंथ गेंद थी, पुल करना चाहते थे बैट्समैन लेकिन फिर से चूक गए। एक और डॉट बॉल की समाप्ति होती हुई। शानदार गेंदबाजी जयेश दलवी की। किरण पाटिल आज टीम में नहीं है और अमूमन हम देखते हैं कि किरण पाटिल 2 ओवर करते हैं जब 5-5 ओवर का मैच होता है तो, लेकिन किरण की अनुपस्थिति में कैलाश पाटिल ने जिम्मा संभाला, उन्होंने गजब की गेंदबाजी की और इस आखिरी ओवर में जयेश दलवी भी अपने जौहर दिखाते हुए। अब बची है केवल 2 गेंदें वरद 11 कुडुस की पारी में। इस बार घुमाया जरूर है, बल्ले के अंदर लगी है, गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, खिलाड़ी वहां पर मौजूद, एक ही रन लेने का अवसर यहाँ पर। किफायती गेंदबाजी, पहली गेंद पर सफलता प्राप्त की, उसके बाद अनुशासन दिखाया है गेंदबाज ने, बल्लेबाजों को बांध कर रखा है और एक बड़ी टीम के सामने गेंदबाजी करना कभी भी आसान नहीं होता है। जयेश दलवी एक युवा खिलाड़ी है, लेकिन काफी अच्छा एप्लीकेशन उनका अभी तक रहा है इस ओवर में। अंतिम गेंद, इस बार अतिरिक्त उछाल था गेंद में, थोड़ी छोटी गेंद जरूर थी, बीट किया बैट्समैन को और इसके साथ ही ओवर और पारी की समाप्ति होती हुई। तो वरद 11 कुडुस टीम का कुल स्कोर 45 रन 5 विकेटों के नुकसान पर। आखिर के 2 ओवर्स में केवल 7 रन ही बल्लेबाज बना पाए, तो कहीं ना कहीं जो मोमेंटम है इस मैच में थोड़ा सा शिफ्ट हुआ है संजय स्पोर्ट्स सावत अर्थात भीमा भाई स्मृति सावत टीम के पक्ष में। 46 रनों की चुनौती है, स्कोर जरूर बहुत बड़ा तो नहीं है, लेकिन एक ऐसा स्कोर है जहां पर अच्छा संघर्ष किया जा सकता है। सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी यदि करेंगे कुडुस के गेंदबाज तो जरूर उनके पास भी मौका बन सकता है। 46 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए सावत टीम को। आइए अब चलते हैं अगले मैच के टॉस की तरफ। एक और बड़ा मुकाबला, पहले राउंड का एक और बड़ा मैच, गोठेगर बी वर्सेस भवाली बी। आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत भीमाबाई स्मृती सावत संघाचे पुरस्कर्ते नारायण शेठ,
यांना मी विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही संघांचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. माझ्या डाव्या बाजूला विकेश मुकादम जे भावळी बी संघाचे संघनायक आहेत आणि माझ्या उजव्या बाजूला आहेत गणेश डिंगोरे, एक प्रसिद्ध खेळाडू आणि गोटीगर बी संघाचे संघनायक. नारायण शेठ, आपलं देखील हार्दिक स्वागत मी करतोय आणि कॅप्टनचं देखील मनपूर्वक स्वागत. एका बाजूला आपण बघतोय पद्मावती चषक 2023 नानकर आणि दुसऱ्या बाजूला आयोजक. तर आयोजक किंवा पद्मावती चषक असा कॉल आपण द्यायचा आहे. 5-5 षटकांची मॅच असेल. विकेश मुकादम भावळी बी टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. पद्मावती चषक असा कॉल त्यांचा आहे. कॉइन भरपूर दूर निघून गेलाय परंतु आलेला आहे. आयोजक म्हणजेच गोटीगर बी संघानं टॉस जिंकलाय आणि टॉस विनिंग कॅप्टनला आपण देऊयात पाहुण्यांच्या शुभ हस्ते हे कोल्ड ड्रिंक्स. थम्स अप आज कुछ तूफानी करते है. थँक्यू सो मच नारायण शेठ. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठाची पुन्हा एकदा शोभा वाढवायची आहे. गणेश, अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तुम्ही खेळत असता. आतापर्यंतचा जो तुमचा अनुभव राहिलेला आहे तो कसा राहिलेला आहे आणि आज नानकरमध्ये खेळण्यासाठी तुम्ही आलेला आहात. येथील परिस्थिती, येथील वातावरण आणि या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला कसं वाटतंय? आयोजन तर खूप चांगलं आहे. अप्रतिम असं सुंदर आयोजन आणि ग्राउंड आहे. तर इथं खेळण्यासाठी पण मजा येईल आणि इथं आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. काय निर्णय? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्या पाठीमागे मुख्य काय कारण असणार आहे? आम्ही कमीत कमीत धाव रोखण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही आमचा आज मेन गोलंदाज आतिश भांडे पण संघामध्ये नाही आहे. तर आम्ही पहिले त्यांना बॅटिंग देऊन आम्हाला किती टार्गेट थांबवता येईल तेवढा प्रयत्न करू. एक अतिशय बलाढ्य संघ तुमचा मानला जातोय ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. या हंगामातली जी कामगिरी तुमच्या संघाने केलेली आहे त्याने ॲज अ कॅप्टन तुम्ही संतुष्ट आहात का? या हंगामात तर आम्ही अजून 10 ट्रॉफ्या जिंकलेलो आहेत. तर इथे पण आम्ही तोच गेम खेळण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील या मॅचसाठी. विकेश, काय वाटतंय गोटीगर बी संघ पहिल्याच फेरीमध्ये समोर आलेला आहे, त्याचं कुठल्या प्रकारचं सायकोलॉजिकल प्रेशर वगैरे आहे का? नाही, प्रेशर वगैरे काय नाही. जसं आमचं नॅचरल केलं तसं आम्ही खेळण्याचा प्रयत्न करू. कुठल्या खेळाडूंकडून जास्तीत जास्त अपेक्षा असणार आहेत? विशेषतः तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची आहे. साधारणतः टॉप ऑर्डरमध्ये कोण फलंदाज असतील ज्यांच्याकडून अपेक्षा असतील? योगेश, सूरज, वेदांत, जोगेंद्र यांच्याकडून जास्त अपेक्षा असतील. थँक्यू सो मच. आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा, कारण मैदानामध्ये सामना सुरू होतोय. तर गोटीगर बी संघाने टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपण वळूयात चालू असलेल्या मॅचकडे. सेहेचाळीस धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. भीमाबाई स्मृती सावध टीम समोर, अर्थात संजय स्पोर्ट सावध संघासमोर. आणि कुडूस संघाला 2 धावांनी पेनलाइज देखील करण्यात आलेला आहे, कारण त्यांचा जो 12वा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये आहे तो संघाच्या गणवेशामध्ये नाहीये. विशेषतः ट्रॅक पॅन्ट नाहीये, जीन्स पॅन्टवर तो आहे, त्यामुळेच 2 धावांनी या टीमला पेनलाइज करण्यात आलेला आहे. पेनल्टीच्या 2 धावा पहिलं षटक संपल्यानंतर सावध संघाच्या स्कोअरमध्ये ऍड करण्यात येतील. पहिलाच बॉल वाईड, गोलंदाज महेश जाधवकडून स्वतः संघनायक गोलंदाजी करताना दिसतोय पहिल्या ओव्हरमध्ये. कैलास आणि निखिल सलामीची जोडी. सुंदर फटका आहे. स्वीप करत असताना हवेतून बॉल पाठवलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. दर्जेदार फटका हा षटकार. तसं हा पिकअप स्वीप शॉट होता, हवेतून खेळला होता कैलास, आणि काय जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं. वाऱ्याचा जोर देखील ऑन साइडला आहे, त्याचा देखील फायदा त्याने उचललाय आणि स्क्वेअर ऑफ द विकेट हा एक देखणा षटकार. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. भीमाबाई स्मृती सावध संघाचे पुरस्कर्ते नारायण शेठ यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार आणि सलग 3 चौकारांसाठी 1000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. टार्गेट फार मोठं टार्गेट म्हणता येणार नाहीये, परंतु जरूर एक फायटिंग टोटल आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आणि विशेषतः गोलंदाजी देखील चांगली आहे, चांगले अनुभवी खेळाडू आहेत वरद 11 कुडूस संघाकडे, परंतु नावलौकिकाला साजेशी गोलंदाजी त्यांच्या गोलंदाजांना करावी लागेल. आक्रमणाला सुरुवात केली आहे फलंदाज कैलास पाटीलनं. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेस शॉर्ट आर्म पुल केलाय, बॉल हवेत आहे. थोडा मिसटाइम स्ट्रोक होता, परंतु फिल्डर पासून दूर खेळण्यामध्ये यशस्वी झालाय फलंदाज. वायडिश मिडॉनला तिकडे फिल्डर होता, वायडिश मिडविकेट कडे, आणि चेंडू मिडविकेट रिजन मध्ये गेला होता. एक धाव घेण्याची संधी मिळाली आहे कैलासला. खरं तर जास्त शक्तीचा वापर न करता हा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. पुढचा बॉल सामना करेल निखिल. खोलवा टप्प्याचा बॉल हवेत आहे, जबरदस्त कॅच स्लिप कॉर्डर मध्ये. शॉर्ट थर्डमॅनला आपण बघतोय फिल्डर तिकडे उपस्थित होता आणि अगदी सर्कलच्या आतमध्ये येत असताना, स्लिप कॉर्डर मध्ये येत असताना हा झेल त्याने स्वीकारलाय. अफलातून कॅच आणि पहिल्या विकेटचं पतन. क्षेत्ररक्षणाची सजावट आहे, त्यामध्ये आपण बघतोय की अगदी फाईन शॉट थर्डमॅनला तिथे फिल्डर उपस्थित होता ऑन द एज ऑफ द सर्कल, आणि थोडासा पुढे येत असताना त्याने हा लो कॅच स्वीकारलाय. जबरदस्त कॅच. अशा प्रकारचे झेल सोपे नसतात. आपण सावध संघाकडून देखील विकेट किपरला अशा प्रकारचा झेल स्वीकारताना बघितलं या मॅच मध्ये. तर दर्जेदार झेल पाहायला मिळत आहेत या स्पर्धेमध्ये, आणि दर्जेदार क्रिकेट एकूणच या स्पर्धेमध्ये आपण एन्जॉय करतोय. पद्मावती चषक 2023 मध्ये खातं उघडता आलं नाहीये निखिलला. निखिलच्या चेंडूवर विकेट किपरनं तो झेल स्वीकारला होता, आणि आता ज्या विकेट किपरनं तो झेल स्वीकारला होता तोच खेळाडू आता बॅटिंग करण्यासाठी आलाय, अर्थात अक्षय म्हात्रे. युवा खेळाडू आहे. सावध संघामध्ये बरेचसे युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. लखन पाटील आणि कैलास पाटील, त्याचप्रमाणे रोहित पाटील हे काही खेळाडू आहेत जे अनुभवी आहेत. आशीर्वाद देखील. चांगला फटका आहे, विट मिळाली, त्याचा फायदा उचललाय. खट करत असताना चेंडू पाठवलाय गॅप मधून आणि बॉल सीमा पार. नेत्र दीपक चौकार. सुंदर फटका. थोडा लेट खेळला होता, चेंडू येऊ दिला होता. बॉल मध्ये बाउन्स कमी होता, मात्र लेट खेळलाय त्यामुळेच त्याला चेंडू मिडल करता आला. अतिशय तंत्रशुद्ध फटका. पहिल्याच बॉलवर चौकारानं अकाउंट ओपन करतोय फलंदाज अक्षय. यावेळेस अपिश खेळलाय, मात्र गॅप मधून पॉइंट आणि कव्हरच्या दरम्यान आणखी एक सुंदर फटका. बॉल सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार अक्षय म्हात्रेच्या बॅट मधून. आत्मक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. महेश जाधवच्या चेंडूमध्ये जास्त वेग पाहायला मिळत नाहीये. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि धावसंख्या 16 या आकड्यावर जाऊन पोहोचली. चांगली सुरुवात सावध संघाची. या बॉलवर जर चौकार आला पुढच्या बॉलवर तर मात्र 1000 रुपयांचं रोख पारितोषिक असणार आहे नारायण शेट यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, खोलवा टप्प्याचा बॉल होता. यावेळेस अक्षरशः चेंडू खोदून काढावा लागला. चांगला बॉल, चांगली कमबॅक डिलिव्हरी होती, परंतु ओव्हरऑल फार खर्चिक षटक आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल शेवटच्या बॉलवर आली आहे. धावसंख्या 1/17. सावध संघाची स्थिती फार जबरदस्त पाहायला मिळते. बक्षिसांची खैरात खऱ्या अर्थानं सावध संघाच्या फलंदाजांसाठी जरूर आहे. सावध गावचे उद्योगपती नारायण शेठ पाटील यांच्या माध्यमातून, आणि त्यांनीच पुरस्कृत केलेला हा भीमाबाई स्मृती सावध संघ आपण बघतोय. 17 धावा धावफलकावर आहेत. 17 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. उर्वरित 4 षटकांमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता, आणि पेनल्टीच्या 2 धावा देखील आता ऍड केल्या जात आहेत. म्हणजेच आता समीकरण देखील बदलणार आहे. एकूण धावसंख्या 19, सुधारित धावसंख्या आहे. पेनल्टीच्या 2 धावा स्कोअरमध्ये ऍड करण्यात आलेल्या आहेत. याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. खडूस संघ एक वेळ फार चांगल्या स्थितीत दिसत होता, जेव्हा 3 षटकांमध्ये 38 धावा त्यांनी धावफलकावर लावल्या होत्या. महेश पवारची पॉवरफुल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये फलंदाजांनी फार निराशाजनक कामगिरी केली. शेवटच्या 2 षटकांमध्ये फक्त 7च धावा फलंदाज जोडू शकले. कौतुकास्पद गोलंदाजी डेथ ओव्हर्समध्ये कैलास पाटील आणि जयेश दळवीची आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यानंतर बॅटिंगमध्ये आपण बघतोय कैलाशनं सुरुवात चांगली केली आहे. जरूर निखिल शून्यावर बाद झाला, परंतु त्यानंतर अक्षयनं आल्या खूप कलात्मक फटके खेळलेत. 9 धावांचं योगदान देऊन अक्षय खेळतोय. स्ट्रायकिंग एंडला सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन षटकातील पहिला बॉल चिरागच्या माध्यमातून टॉप एज आणि फलंदाज बाद. सॉफ्ट डिसमिसल. शॉर्ट फाईन लेगला कुठली चूक होत नाहीये. सौरभ चेंडू खाली होता, त्याने टिपलाय हा सुरेख झेल आणि फलंदाज बाद.
चांगला बॉल होता यावेळेस, गुडलेन स्पॉटवर पडलेला बॉल आणि टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं कट होणारा चेंडू होता लेफ्ट आर्मर गोलंदाजाचा, परंतु चुकीच्या फटक्याची निवड अक्रॉस द लाईन अगेन्स्ट द अँगल खेळण्याचा प्रयत्न झाला. बाउन्स चांगला होता बॉलमध्ये, त्यामुळेच वरची कडा लागली. आतापर्यंत आपण बघितलं होतं की खूप चांगले तंत्रशुद्ध फटके खेळत होता अक्षय म्हात्रे आणि त्यामध्ये त्याला यश देखील मिळत होतं, परंतु येथे चूक केली आहे. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामध्ये तो फसला गेलाय. दुसरा फलंदाज बाद झालाय. विकेटची खऱ्या अर्थानं गरज देखील होती या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. वरद 11 कुडू संघाला चिरागनं त्याची पूर्तता केली आपल्या पहिल्याच बॉलवर आणि रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट्स काढाव्याच लागतील मला असं वाटतंय, जर हा सामना शेवटपर्यंत घेऊन जायचा असेल तर वरद 11 कुडू संघाच्या गोलंदाजांना, कारण आता जास्त धावा त्यांच्याकडे नाहीयेत. समीकरण सोपं आहे फलंदाजांसमोर. 23 बॉल्स मध्ये फक्त 29 धावांची 27 धावांची आवश्यकता आहे. 23 चेंडू आणि 27 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश दळवी, आणखी एक यंगस्टर आपण बघतोय सावध टीम कडून. चांगला बॉल होता यावेळेस, तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं पुश केला ऑफसाईडला. ओहो, येथे धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु अखेर सिंगल कंप्लीट. चांगलं समन्वय खऱ्या अर्थानं पाहायला मिळालं दोन्ही फलंदाजांदरम्यान, त्यामुळेच ही सिंगल कंप्लीट करण्यात आली आहे. एक वेगळा अँगल असतो लेफ्ट आर्म गोलंदाजाचा, तो अँगल आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी केली जाते चिरागच्या माध्यमातून आणि चिराग निश्चित रूपाने एक विकेट टेकिंग गोलंदाज आहे. पहिल्याच बॉलवर त्याला विकेट मिळालेली देखील आहे. दबाव वाढवावा लागणार आहे फलंदाजांवर, त्यासाठी अशाच प्रकारची चांगली गोलंदाजी करणं गरजेचं देखील आहे. स्वीप करायचा होता हा बॉल, चेंडू ऑन साईडला खेळायचा होता, मात्र चेंडू ऑफ साईडला निघून गेलाय. लेग बाईटचा इशारा आहे ते पंच करतायत. आणखी एक सिंगल येते. संघाची धावसंख्या आता 21 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. सध्या दुसरं षटक प्रगती पथावर. 46 धावांचा पाठलाग सुरू आहे या मॅच मध्ये भीमाबाई स्मृती सावध संघाकडून. सावध विरुद्ध कुडूस अशी ही मोठी लढत आपण बघतो. यानंतर गोठेकर बी विपक्ष भावाळे बी, आणखी एक मोठा सामना. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्ट करायचा होता चेंडू मिडॉनच्या वरून, परंतु चेंडूच्या लाईन मध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडूच्या टप्प्यापर्यंत देखील फलंदाज पोहोचू शकला नाहीये. गोलंदाज फार चाणाक्ष पद्धतीनं गोलंदाजी करतोय, फार जास्त वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न नाहीये, परंतु ॲक्युरसी आतापर्यंत दाखवली आहे लेफ्ट आर्म गोलंदाज चिरागनं. इम्प्रेसिव्ह कामगिरी या ओव्हरमध्ये चिरागची पाहायला मिळते. यावेळेस शफल करून खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक आक्रमक फटका खेळायचा होता. चेंडू पाठीमागे शॉर्ट थर्डमॅनला ट्रॅव्हल होतोय. फिल्डर पोहोचलाय बॉलवर, तोपर्यंत एक धाव जरूर मिळते. साचपडताना दिसत आहेत अक्षरशः फलंदाज या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये खूप सुंदर बॅटिंग पाहायला मिळाली होती. महेश जाधवचा खरपूस समाचार फलंदाजांनी जरूर घेतला, परंतु चिरागनं अतिशय सुरेख मारा केलाय. भेदकता आणि अचूकता त्याच्या गोलंदाजीमध्ये जरूर पाहायला मिळत आहे. अशाच प्रकारच्या गोलंदाजीची सातत्याने आवश्यकता आहे हा सामना जिंकण्याकरिता वरद 11 कुडूस टीमला. सध्या धावफलकावर 22 धावा पाहायला मिळत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 24 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र आखो टप्प्याचा बॉल, टॉपेज आहे, फील्डर डाऊन द बॉल आणि टेक्स इट. शॉर्ट फाईन लेगला दुसरा झेल स्वीकारत असताना सौरभ अडकमोल, आणखी एका विकेटचं पतन. फलंदाज कैलासला, कारण या अगोदरची चेंडू जास्तीत जास्त गुडलेन स्पॉटवर ठेवण्याचा प्रयत्न झाला होता किंवा स्लाइटली फुलर लेन चेंडू टाकण्यात आले होते आणि अशा प्रकारची अपेक्षा कदाचित नव्हती की शॉर्ट बॉल येईल. कैलासला ही अपेक्षा नव्हती, त्यामुळे तो पूर्णपणे तयारीत देखील नव्हता. जरूर त्याने फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु वरची कडा लागली आणि एक चांगला झेल सौरभच्या माध्यमातून. विकेटचं पतन झालंय. धावसंख्या 22. तिसरा धक्का लागलाय सावध संघाला. सामन्याला कलाटणी जरूर देण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज चिरागनं. उर्वरित 3 षटकांमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. आवश्यक धावगती जी आहे ती प्रति षटक 8 धावा आपण बघतोय. आणखी जर एखादं चांगलं षटक गोलंदाजाने हाताळलं तर मात्र सावध संघाला फार जास्त घाम गाळावा लागणार आहे आणि आता ही घाम गाळावाच लागणार आहे सामना जिंकण्याकरिता सावध संघाच्या फलंदाजांना. तर
18 बॉल्समध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. महेश भोईरच्या हातात बॉल सोपवण्यात आलाय आणि आता कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आम्ही बदल करीत आहोत. यापुढचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर मी इन्व्हाइट करतोय माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ जून आंदोरकी समीर ठाकरे यांना. थँक्यू सो मच. गुड आफ्टरनून. दुपारच्या सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये करतोय सहर्ष स्वागत. आफ्टर लंच येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि सामना जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. कदाचित सामन्याला कलाटणी देणारं हे षटक होऊ शकतं चिरागचं, ज्याप्रमाणे त्यानं गोलंदाजी केली. हो, यावेळी पहिल्याच बॉलवर अपील झाली, फिंगर अप, फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का या ठिकाणी लागतोय टीम भीमाबाई स्मृती सावध संघाला. नवीन बॅटर रोहित मैदानामध्ये एंटर होतोय. जो फलंदाज येतोय तो फलंदाज प्रत्येकी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर सिच्युएशन ओळखून फलंदाजी करणं फार गरजेचे असते. असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये जेव्हा बॅटिंग करत होते कैलास आणि निखिल खरं तर शून्यावर बाद झाला. त्यानंतर अक्षय आणि कैलासमध्ये खूप चांगली भागीदारी होत होती. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या होत्या, 2 धावा पॅनल्टीच्याही जोडल्या होत्या. असं वाटत होतं की फार आता मजबूत स्थितीमध्ये टीम सावध आपल्याला बघायला मिळाली या मॅच मध्ये. मात्र वराद 11 कडूसनं पुन्हा एकदा आपल्या स्ट्रेंथवर काम करत असताना मॅच मध्ये स्ट्रॉंगली कमबॅक करून दाखवलंय. पुनरागमन फार कमालीचं आपल्याला बघायला मिळालं. षटक हाताळण्यासाठी आता गोलंदाजी येतोय. तिसरं आपण षटक हाताळताना महेश भोईरला पाहतो, ज्याला पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. ओ, यावेळी मात्र खोलवट टप्प्याचा बॉल होता. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिड ऑफला फिल्डर आहेत उपस्थित. महेश जाधव त्या ठिकाणी उपस्थित होता जरूर, मात्र चुकी झाली आहे क्षेत्र रक्षणामध्ये. 2 धावा तर मिळाल्या. तिसरीचाही प्रयत्न सुरू आहे, मात्र पहा फलंदाजांमध्ये तालमेलची कमतरता पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण फार चुकीचं पाहायला मिळालं. खरं तर गोलंदाजी भेदक होते. आक्रमण गोलंदाजाकडनं सुरू आहे आणि जेव्हा आक्रमक गोलंदाजी सुरू असताना त्याला उत्तम क्षेत्ररक्षणाची साथ मिळते ना, तेव्हा अधिक भेदकता त्या गोलंदाजामध्ये निर्माण होत असते आणि ती अधिक भेदकता मी म्हणेल तुमच्या संघासाठी फार उपयुक्त कामगिरी, भरीव कामगिरी करून देऊ शकते. मात्र क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगल्या दर्जाचं करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 24 वर. टार्गेट आपण पाहतोय 46 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं होतं. फार कमी टोटल खरं तर सेट केली होती. यावेळी टॅप केलं, बॅकफुटला जाऊन कट पाहायला मिळाला. खरं तर मात्र ज्या क्षेत्रामध्ये खेळायला हवं होतं, गॅप मध्ये खेळायला हवं होतं, तो गॅप मात्र मिळाला नाही. यानंतर वन मोर बिग बॅटल ऑफ टेनिस क्रिकेट, वॉर ऑफ टायटन्स. कोटेकर बी आणि त्यांच्या विरोधात भावले बी. महेश भोईर चांगली गोलंदाजी करतोय. मोठा फटका खेळू देत नाहीये, हात खोलू देत नाहीये. ओव्हर द विकेट ना. टप्प्याचा बॉल समोर फोर्स केला. वॉट अ शॉट, पॉवर पॅक स्ट्रोक. लखन पाटीलचा हा सिग्नेचर स्ट्रोक आहे. चेंडूला सरळ भिरकावून दिला सीमा पार. लखन के बल्ले से आता हुआ चक्का. समोरच्या दिशेने असं फोर्स करणं इझी नाहीये कोणत्याही बॅटरसाठी. किती पॉवर होती त्या फटक्या मागे. लखनचा हा सिग्नेचर स्ट्रोक आहे, पॉवर जनरेट करत असतो प्रत्येकी स्ट्रोकवर. हो, यावेळी मात्र थोडासा वेग कमी केला. बॅट अँड पॅड मध्ये येत होता चेंडू. 1 धाव तिथे मिळाली आणि 1 धावेने स्कोर पुढे जाऊन पोहोचलाय 32 आकड्यावर. 32 रन्स ऑन अ बोर्ड. 3rd ओव्हर इन अ प्रोग्रेस. तिसरं षटक इथून सुरू असताना या षटकारानं मी म्हणेल पुन्हा एकदा सामन्याचं चित्र बदललंय. आता विजयाच्या दिशेने वाटचाल पाहायला मिळाली आहे. बॅटिंग करत असताना टीम रन चेस करत असताना भीमाबाई स्मृती सावध संघाची. नारायण शेठ छकडेवाला आता थोडेसे स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळते, कारण त्यांनीच पुरस्कृत केले गेलेला हा संघ आपण पाहतोय. तो यावेळी मात्र परफेक्टली ब्लॉक होईल.
जबरदस्त भेदक गोलंदाजी आता पुन्हा एकदा नव्यानं सुरू केली आहे. षटकाची होते समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 32. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 14 धावेंची गरज हा सामना जिंकण्यासाठी. मॅच इथूनही बनू शकते. इथूनही मी म्हणेल एखाद दुसरा डॉट चेंडू आला आणि त्या फ्रस्ट्रेशन मध्ये एखाद्या बॅटरनी संयम आपला गमावला, विकेट फेकली, तर इथूनही मी म्हणेल वरद 11 कुडूस संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. कारण हा खेळ क्रिकेटचा आहे. होत्याचं नव्हतं व्हायला क्रिकेटच्या खेळामध्ये टाइम लागत नाही मित्रांनो. आणि तुम्ही अनुभवलाच असेल पहिला सामना निंबवली विरोधात पोगाव. 2 षटकांमध्ये 49 ची गरज होती आणि असं वाटलं होतं की सहजगत्या आता 49 हवा बनवतायत निंबवलीवाले. मात्र अखेर आकाश पाटीलनं शुभमची विकेट मिळवली. म्हणजे एखादा गोलंदाज एखादं षटक, मी म्हणेल एखादा बॅटर या सामन्याला कलाटणी देण्यासाठी आणि या सामन्यात होत्याचं नव्हतं करण्यासाठी एखादा बॅटर, एखादा बॉलर किंवा एखादा क्षेत्ररक्षक पुरेसा असतो. आणि ते चित्र आता बघायला मिळेल का? गोलंदाजी करण्यासाठी 4थ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज चिरागला कंटिन्यू ठेवलाय. आणि का नको, कारण चिरागनं दुसरं षटक हातात असताना पॉवर प्ले मध्ये 3 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण खेळाडूंना बाद केलं होतं. सो त्यामुळे आता त्याला कंटिन्यू ठेवलं आपला स्पेल मध्ये. इथून अजूनही अपेक्षा असतील वरद 11 कुडूस संघाला की चिरागचं हे षटक सुद्धा पॉवरफुल आपल्याला बघायला मिळेल, इकॉनॉमिकल पाहायला मिळेल आणि सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल. या अनुषंगानं कुठेतरी आपल्या मुख्य गोलंदाजाला त्यांनी कंटिन्यू ठेवलं गेलंय. क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना आपण पाहिली. इनसाइड द सर्कल, इनसाइड द रिंग आपण पाहतो. शॉट थर्ड शॉट फाईन लेग, अगदी व्ही शेप मध्ये एक्झिक्युशन पाहायला मिळतं विकेट कीपरच्या मागे. त्यानंतर एक बॅकवर्ड ऑफ द पॉइंट आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय कव्हरला तैनात केला गेलाय. डीप मध्ये एक लॉंग लेग, डीप मध्ये मिड विकेट आणि एक लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षण आपण सध्याच्या घडीला पाहतोय. लॉंग ऑफ एक सज्ज केलाय. चिराग तयार, लेफ्ट आर्म बॉलर आहे ओव्हर द विकेट ना. हो, यावेळी मात्र स्लॉक स्वीप, फटका चांगला येतोय लखन पाटीलच्या बॅट मधून. चेंडू सीमा पार. बड़े मैच का है बड़ा खिलाड़ी इस मैच में चमकता हुआ. बढ़िया बल्लेबाजी. स्लॉक स्वीप, सुरेख टायमिंग होतं फटक्यामागे. पाहूया आपण रिप्ले मध्ये. थोडासा पुढच्या लेंथ वर गेला, खरं तर टर्न चांगला मिळाला होता विथ टर्न. वॉट शॉट. अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा खरं तर सुरुवातीला प्रयत्न होता, मात्र हलकासा चेंडू स्ट्रेट राहिला. अक्कू टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, विकेटची संधी आहे. अपील त्या ठिकाणी झाली. फिंगर फलंदाज होतोय बाद. लागतोय मोठा धक्का टीम भीमाबाई स्मृती सावध संघाला. येणारे 10 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 8 धावेची गरज. इथून मोठा फटका खेळण्याची काही आवश्यकता होती का? न्यू बॅटर दामू मैदानामध्ये एंटर होतोय. चिराग तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. विकेट मिळाली आहे. 10 चेंडू 8 ची गरज. लेस दॅन रन बॉल इक्वेशन. यावेळी फुल टॉस बॉल, संयमी क्रिकेट पाहायला मिळेल. कारण आता खरं तर सिच्युएशन तीच आहे. फिल्डिंग फार चांगली आहे. बघा क्षेत्ररक्षक किती सतर्क होता त्या ठिकाणी. लगेच चेंडूवरती धावत आला. चेंडूची वाट त्यानं बघितली नव्हती, कारण त्यालाही ठाऊक आहे इथून आता एक एक धाव लाख मोलाची किंमत आता एकेका धावेला आहे. येणारे चेंडू शिल्लक असतील 9. सामना जिंकण्यासाठी धावेंची गरज असेल ती 7. शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल का, की याच षटकामध्ये सामना फिनिश होईल? खरं तर रोहित हा एक चांगला विस्फोटक बॅटर आहे, मात्र चिराग ज्यानं चांगली गोलंदाजी केली आहे. चेंडू येत होता अगदी बॉडीवरती, त्याला पूल केलाय. शेवटच्या मुवमेंटला वेट करत असताना पाठवले स्क्वेअर लेग सीमा पार. रोहितच्या बॅट मधून षटकार.
पाहूया आपण रिप्ले मध्ये. अख्खूड टप्प्याचा चेंडू होता. भरपूर छोटी लेंथ खरं तर पाहायला मिळाली, आकुडी पाहायला मिळाली. खूप जास्त वेळ होती फलंदाजाकडे. एका धावेची गरज. स्कोर लेवल इथून आता सामना पराभूत तर होऊ शकत नाहीयेत आणि ह्याच बरोबर आपण पाहतोय विनिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. सामना जिंकलाय. अवघ्या 4 षटकांमध्येच हा सामना या ठिकाणी जिंकलाय टीम